धर्म, जात, प्रांताच्या आधारे द्वेष पसरवून सामाजिक एकोपा नष्ट करणाऱ्या राजकारणाच्या विरोधात संविधान, लोकशाही व स्वातंत्र्याचा गळा घोटून जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून हुकुमशाही लादण्याच्या विरोधात जाती, अत्याचार, भेदभाव व सर्व प्रकारच्या हिंसेचा व शोषणाचा विरोध करण्यासाठी संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक एकोपा, प्रेम व माणुसकीचे रक्षण करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी सोलापुरात 1 लाख स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असून ते यशस्वी करा असे आवाहन माकपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले। ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केले आहे। सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठीच हे विधेयक आणले जात आहे। जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने हे विधेयक विनाविलंब मागे घ्यावे अशी मागणी करत आहे। अशा या भीषण परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि प्रेम व मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातील हे बिघडलेले वातावरण आपल्याला सर्वांना मिळून दुरुस्त करायचे आहे। शिवाय जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून जनचळवळीचे व संघटनांचे लोकशाही अधिकार हिरावून घेणाऱ्या षडयंत्राचाही आपल्याला पाडाव करायचा आहे। आपली सर्वांची एकजूट यासाठी आवश्यक आहे। आपल्या या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून सोबत दिलेल्या कागदावर एक स्वाक्षरी करून आपण आपला पाठिंबा सदरच्या मागण्यांना व विचारांना व्यक्त करावा ही विनंती आम्ही आपल्याला करत आहोत असे ते म्हणाले। राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या चळवळीवर प्रतिबंध करण्याकरता आणलेला आहे। त्याच्यावर हरकत घेण्याकरता 1 एप्रिल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे। सरकारच्या हातामध्ये मुंबई पोलीस ॲक्ट आहे, फौजदारी कायदा आहे, मोक्का कायदा आहे, PAPA कायदा आहे, अजून इतर अनेक कायदे त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी पुन्हा एकदा नव्याने जनतेची चळवळ दडपण्याकरता जनसुरक्षा कायदा आणत आहे। या कायद्यामध्ये 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत, 2 लाखापासून 5 लाखापर्यंतचे दंड आहेत। इतकंच नाही, संपूर्ण जंगम मालमत्ता जप्त करणं, घरातल्या महिलांना, त्यांच्या मुलांना बेघर करण्याची सुद्धा पावर सरकारने घेतलेला आहे। संपूर्ण अजामीन पात्र गुन्हा असून हायकोर्टाशिवाय कोणाकडेही तुम्हाला दाद मागायला अधिकार नाही। आज UAPA खाली अंदाजे 8000 लोक अनेक वर्षापासून तुरुंगामध्ये बंद आहे। तर अशा पद्धतीचा कायदा आणून संपूर्ण महाराष्ट्राला तुरुंग करणं आणि जनतेला त्यामध्ये घालण्याचं हा पोलीस राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। त्या विरोधात CPMच्या वतीनं, CTUच्या वतीनं, जनसंघटनेच्या वतीनं सोलापूर शहरातल्या प्रमुख चौकामध्ये सह्याची मोहीम आम्ही घेणार आहे। सोलापूर शहरामध्ये अंदाज 1 लाख सह्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 लाख सह्या, या सह्या जमा करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊ आणि हे जर सरकार मागं घेतलं नाही तर 20 मेला देशव्यापी सार्वत्रिक संप होत आहे। त्या संपामध्ये हा कायदा रद्द करा ही मागणीसुद्धा लावून धरू आणि हजारो माणसांना रस्त्यावर आणून सरकारला सळो की पळो केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। म्हणून आम जनतेला माझी विनंती आहे, या चळवळीत सहभागी व्हा, सह्याच्या मोहीममध्ये सहभागी व्हा आणि या राज्याला वाचवा अशी कळकळीची विनंती करीत आहे।